पोचले तिच्यापर्यंत? हो. काय म्हणाली? थँक्स. थँक्स? डिवोर्स फाईल केल्याबद्दल थँक्स? आता तरी तसंच वाटतंय. मग आता आता ती ठरवेल ते. देवा, देवा, मला माझ्या मुलाचं आयुष्य वाचवायचं होतं, पण जानूचा संसार मोडायचा नव्हता. त्यांनी पिंट्याला वेळीच मोकळं केलं असतं ना तर मी पण ताणलं नसतं. माझं चुकलं, पण मी बोलले म्हणून जावई बापूंनी कशाला लगेच अगदी मनावर घ्यायचंच होतं मनावर, तर पिंट्याला सोडण्याची गोष्ट मनावर घ्यायची ना. अरे बाकीचं सोडून द्यायचं का? त्यांना सोडायचंच होतं जानूला, आणि मी निमित्त झाले. काही का असे ना, आता मी काही बोलले तर जानूचा घटस्फोट होईलच, पण या वयात माझाही होईल आणि रस्त्यावर येईन मी. पण देवा, तेव्हा जानूला दिवस गेले तरी वैर्यावरही अशी वेळ येऊ नये. तर तुझ्याच हातात आहे बाबा सगळं. हे सगळं संपू दे रे. हे सगळं संपू दे. 7.5 त्या लेकरा मागची सगळी संपू दे. रडून रडून आटले पोरीचे डोळे. कसलं नष्टर लागलंय तिच्या नशिबाला, काही कळत नाही मला. सीतेला पण रामाने तिला दिवस गेले असतानाच सोडलं होतं. जिथे त्या माऊलीलाही असले भोग भोगावे लागले तिकडे आपण तर सामान्य माणसं. हो, काय करायचं आपण? पिंट्याला वाटतं त्याच्यामुळे झालंय, मला वाटतंय माझ्यामुळे झालं, तुम्हाला वाटतंय तुमच्यामुळे झालं, आणि जानूला वाटतंय की तिच्यामुळे झालंय सगळं. काय करायचं आता आपण? अहो हो, बोला ना काहीतरी. जानूशी बोलायला हवा. मग बोला ना. बोलतो, थोड्या वेळाने बोलतो. थोड्या वेळाने करता करता किती वेळ निघून गेलेला आहे. एक तर पोरगी छताकडे डोळे लावून बसलीये. काहीतरी भलता सलता विचार केला ना तर केवढ्याला पडेल आपल्याला. माझी मुलगी एवढ्या कमकुवत मनाची नाहीये. माणूसच आहे ना ती पण. एक तर या अशा दिवसांमध्ये बायकांची मन एवढी नाजूक झालेली असतात. खरं तर नवऱ्याचीच खूप गरज असते त्यांना. तुम्हाला सांगते, हे त्या बेबीनेच केलेलं असणार सगळं. एक तर स्वतःचा संसार झाला नाही, स्वतःला लेकरूही झालं नाही, मग भाच्याचा संसार होतो तो कसा बघवेल तिला? तिनेच केलं असणार सगळं. मला माहितीये तिनेच केलं असणार. हे बघ, कुणी केलं हे आता महत्वाचं नाहीये. पण भरडली जाते आपली जानू. तुम्ही बोला ना काहीतरी तिच्याशी.